घरगुती गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी आमच्या घरी दोरे घेतले जातात. नमस्कार, मी सोनाली. दोरं घेण्याची एक पौराणिक कथा आहे, ती ऐका. प्रधानाला ताण लागल्यासमोर एक घर दिसलं, त्या घरात दिली तर बाई बाई पाणी द्या, तर पाणी द्यायचं नाही, तर का द्यायचं नाही, दोरं घ्यायचं. तर दोरं घेतल्यानं काय होतं, राजलक्ष्मी वैभव मिळतं. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की दोरे कसे बनवतात ते. ह्याच दोऱ्यांमध्ये फळाफुलांची पानं, भोपळ्याची फुलं, ओटीचं सामान, गौरीशंकर वनस्पती बांधली जाते, प्रत्येकी 5 किंवा 7 या प्रमाणात. सर्व सवाष्णी एकत्र येतात आणि ही दोरं बांधण्याची प्रोसेस सुरू करतात. सगळ्या दोऱ्यांमध्ये पानाफुलांच्या फांद्या किंवा पानं बांधून झाल्यानंतर त्या दोऱ्यांची पूजा केली जाते. दोऱ्यांचं औक्षण करून घंटीचा नाद करत दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. मी या दोऱ्यांची मनोभावे पूजा केली आणि ह्याच पद्धतीने सगळ्या सवाष्णी दोऱ्यांचं हळदी कुंकू लावून औक्षण करून नमस्कार करतात. दोऱ्यांची पूजा झाल्यानंतर ज्या घरी ही दोरं घेण्याची परंपरा आहे त्या घरच्या कर्त्या स्त्रीच्या ओटीमध्ये ही दोरं घातली जातात. अशाच पद्धतीने दोरं घेऊन झाल्यानंतर गौराईला दही भात, धपाटे, आळूवडीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक वर्षी न चुकता मी दोन्ही गौराईची अशी गळाभेट घेते. हा प्रसंग माझ्यासाठी खूप इमोशनल असतो. गौराई, पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने आमच्या घरी सोनपावलाने या. थँक्यू.